11 उपनिषदांच्या पैकी पहिलं उपनिषद म्हणजे ईशावास्य उपनिषद. ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र, ईशावास्यम इदं सर्वं यत् किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथः मा ग्रधः कस्य स्विद्धनम. या ईश उपनिषदाच्या पहिल्या मंत्रामध्ये सर्व ज्ञान याचं एकवटलेलं आहे, सगळं ज्ञानाचं सार. हा परमेश्वर सर्व सृष्टीमध्ये व्याप्त आहे. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत, म्हणजे पूर्ण जे काही जग आहे त्या सर्वामध्ये तो व्याप्त आहे. आणि पुढं तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा ग्रधः कस्य स्विद्धनम, म्हणजे तुम्ही ऐश्वर्याचा उपभोग घेऊ नका असं सांगितलेलं नाही, तर भोग घेण्याच्या अगोदर त्यागपूर्वक, म्हणजे आपण संपत्ती किती कमवायची, कशी कमवायची आणि त्याचा विनियोग कसा करायचा याविषयी योग्य ज्याला प्राप्त होतं योग्य पद, म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम जोडेल जीव खाणी. म्हणजे तुम्ही अवश्य संपत्ती प्राप्त करा, पण योग्य मार्गाने केलं पाहिजे. आणि योग्य मार्गानं प्राप्त केलेल्या संपत्तीचा सामाजिक कार्यामध्ये उपभोग घेऊन योग्य सामाजिक कार्यामध्ये उपयोग करून स्वतःच्या जीवनासाठी योग्य तो उपभोग घ्यावा. हा ईशावास्य उपनिषदाचा संदेश आहे.